कालच्या जिल्हा नियोजनमध्ये स्थानिक आमदार निलेश राणे यांनी आरोप केले की गांजाचं मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यामध्ये हे सुरू आहे, राजरोसपणे सुरू आहे। आणि माझी खरं तर गेले 2.5 वर्ष भाजपचेच गृहमंत्री होते, आता 6 महिने सुद्धा भाजपचेच गृहमंत्री आहेत आणि त्यांचेच बंधू पालकमंत्री आहेत। असं असताना सुद्धा जर गांजा जर त्यांचेच भाऊ सांगत असतील की गांजाचं सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजरोस सुरू आहे, पोलीस त्याकडे दुर्लक्ष करतात, तर ही दोन्ही गृह खात्याची भाजपची अपयश आहे। आणि ते अपयश आता लोकांकडे केल्याने लोकांनी आता ते मान्य करावं लागेल लोकांना, कारण त्यांचेच भाऊ त्यांचेच आमदार मित्रपक्षाचे सांगतायत की या जिल्ह्यामध्ये फोफावले म्हणून, आणि त्यामुळे त्यांच्या पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यातच हे फोफावले हे सगळे पूर्णपणे अपयशी ठरले, ही वस्तुस्थिती आहे। नाही, खरं तर मी काय काम केले लोकांसमोर आहे, म्हणून तुम्हाला तुमचा वेगळा पक्ष घ्यावा लागला, तुम्हाला पक्ष घेताना वेगवेगळी आमिष लोकांना द्यावी लागली, आर्थिक रसद पुरवावी लागली, तुमच्या वडिलांना बसवावं लागलं, आणि म्हणून माझा 8,000 मतदारांनीच पराभव झालेला आहे। त्यामुळे मी अपयशी होते हे जनतेने ठरवलं असेल, आणि जो पराभव झाला तो मान्य केलेला आहे, मी माझं काम चालू ठेवलेलं आहे।